हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. स्पिरिच्युअल निकी हा माझा चॅनल आहे. प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर शेअर करा. आज आपण बघणार आहोत मार्च 2025 हा मेष राशीसाठी कसं जाणार आहे. एक फर्स्ट पॉईंट आज काय बघणार आहे आपण, मेष राशीसाठी हेल्थ वाईज कसं जाईल हा महिना, फायनान्स वाईज कसा जाईल, रिलेशनशिप कसं चालणार आहे मेष राशीचं, आणि करिअर वाईज कसं असणार आहे मेष राशीसाठी. तर बघूया फर्स्ट. ओके, हा तर बघा, हा जो मार्च महिना 2025, तर हा महिना तुम्हाला सुरुवातीला ठीक जाईल, हेल्थ वाईज ठीक जाईल. परंतु जसं जसा महिना पुढे जाईल तसं तुमचं हेल्थ इश्यू सुरू होतील. थोडासा स्ट्रगल येईल, हेल्थ वाईज कन्फ्युजन, स्टकनेस किंवा डिसिजन घेण्यात प्रॉब्लेम. असं वाटेल की फिलिंग येईल की मी कुठेतरी स्टक झालो आहे, काही गोष्टी समजणार नाही आणि थकवा जाणवेल खूप. असं वाटेल की मी खूप काम केलं आहे, आता मी दमलो आहे खूप. अशी सिच्युएशन येईल या महिन्यात. आणि ॲट द एंड ऑफ द मार्च 2025च्या एंडिंगला थोडंसं ठीक होताना दिसतंय हेल्थ वाईज. ओके, तर गायडन्स ही आहे की ह्या महिन्यात खूप काळजी घ्या स्वतःच्या हेल्थची. आता मेष राशीची फायनान्सेस या महिन्यात कसे राहतील चेक करूया. हा तर बघा, या मार्च महिन्यात फायनान्सेस कसे राहतील मेष राशीचे. सुरुवातीला खूप लोक वेटिंग पिरियडमध्ये राहतील की माझा पैसा कधी येईल कधी येईल, मला ट्रॅव्हलिंग करायची आहे, मला ह्यासाठी ही गोष्ट करायची आहे, मला ती गोष्ट करायची, तर मला पैसा हवा आहे. तर वेटिंग करताना दिसत आहे मनी येण्यासाठी. थोडंसं प्रेशर घेताना दिसत आहेत की फायनान्स कधी येईल कधी येईल. ओके, त्याच्यानंतर आफ्टर 10-1 दिवस झाल्यानंतर फायनान्शियल कंडिशन सुधारताना मला दिसते आहे. नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतील, फायनान्स ग्रो करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत. ओके, ओव्हरऑल काही लोकांवर लोन पण असू शकतं, तर ती एक टेम्पररी सिच्युएशन आहे. त्यांनी जर कुबेर अष्टलक्ष्मी मंत्राचा जप केला या महिन्यात थ्रू आऊट, तर त्यांची सिच्युएशन चेंज होऊ शकते. ओके, हे होतं फायनान्शियली 2025 मार्च कसं राहील मेष राशीसाठी. आता हे चेक करूया मेष राशीसाठी रिलेशनशिप कसं राहील या महिन्यात. हा तर आपण बघतोय की मेष राशीसाठी हा महिना मार्च 2025 हा महिना रिलेशनशिप वाईज कसा असणार आहे. बरेचसे लोक, मला असं दिसतंय की मॅरेज अटेंड करतील, मॅरेजचे फंक्शन्स अटेंड करतील, काही लोकांचे मॅरेजेस फिक्स होतील. आणि हे काय जनरल रिडिंग आहे, म्हणजे खूप सारे लोक बघणार आहेत. तुमच्या बरोबर कसं रिलेट होतं आहे तशी हे रिडिंग घ्या तुम्ही. ओके, काही लोकांचे मॅरेज फिक्स होणार आहेत, काही लोकांचे असं दिसतंय की रिलेशनशिपमध्ये मॅरेजमध्ये प्रॉब्लेम्स पण येणार आहेत. थोडंसं स्टकनेस, हँग
असणारे रिलेशनशिप. ओके. काहींच्या लग्नामध्ये अडथळे येणार आहेत, की जे वेटिंग करतात की कधी लग्न फिक्स होईल, कधी लग्न फिक्स होईल. आणि काही लोक एफर्ट्स पण टाकणार आहे की रिलेशनशिपमध्ये, की जास्तीत जास्त एफर्ट्स टाकून कसं सुधरवता येईल. पण ओव्हरऑल असं आहे हा महिना रिलेशनशिपसाठी, की काही लोकांचे मॅरेज फिक्स होतील, काही लोक स्वतःहून मॅरेजसाठी जातील, दुसऱ्यांचे मॅरेज अटेंड करण्यासाठी. काही लोकांना ऑब्स्टेकल्स दिसतात रिलेशनशिपमध्ये ह्या महिन्यात. ओके. काही लोकांचे डिसअपॉइंटमेंट दिसतात रिलेशनशिपमध्ये. तर हे जनरल रीडिंग आहे, जसं तुमच्याशी कनेक्ट होत आहे तसं घ्या. ओके. आता बघूया मेष राशीसाठी करिअर वाईज मार्च 2025 कसं राहील. हे बघा, मेष राशीवाल्या लोकांसाठी मार्च हा महिना करिअर वाईज सुरुवातीला खूप छान जाईल. परंतु तुमच्या ऑफिस वर्कवर असे सिनियर लोक असतील की ज्यांची एक्सपेक्टेशन असेल की तुम्ही व्यवस्थित काम करावं, आणि त्यांची म्हणजे तेच तुमच्यावर नजर पण ठेवतील की तुम्ही कसं काम करताय कसं नाही. तर एक गायडन्स आहे की आपलं काम व्यवस्थित वेळेवर पूर्ण करा आणि स्टँडर्ड मेंटेन करा. जे काही पेंडिंग कामं असतील तर ते ह्या महिन्यात करून टाका. ओव्हरऑल एनर्जी खूप चांगली दिसते आहे. येणार आउटपुट टाकताय तुम्ही ह्या महिन्यात आणि रिझल्ट पण चांगले मिळतील. आणि वर्क प्लेसवर कोणतरी एक लेडीज किंवा जेंट्स असू शकतो जो तुम्हाला मदत करेल, गाईड करेल. जर तुम्ही त्यांची गायडन्स घेतली की हे काम असं करायचं आहे तसं करायचं, तर तुम्हाला फायदा होईल. काही लोक मला त्यांच्या वर्क प्लेसवर खुश दिसत नाही आहे या महिन्यात. ओके. थोडासा अप्स डाऊन्स येतील, कॉम्पिटिशन असेल वर्क प्लेसवर करिअरमध्ये, पण ओव्हरऑल चांगला दिसतो हा मंथ तुमच्यासाठी. थँक्यू for watching me.